So let us discuss the MCQ number 13. Mean positional displacement किती आहे? X is equal to a sin omega t plus pi by 6 हा. X is equal to a sin omega t plus pi by 6. 13 नंबर हे मीन पोझिशनला आहे a sin ओमेगा t plus pi by 6. ओके. and x dash म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला x dash एक्स्ट्रीम पोझिशनला काय असणार आहे? cos असणार आहे. करेक्ट. a cos ओमेगा टी म्हणजे हे असणार आहे डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन आणि हे असणार आहे डिस्प्लेसमेंट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. डिस्प्लेसमेंट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स? आता फेज डिफरन्स म्हणजे दोन वेव्स मधला काय करायचं तुम्हाला? अँगलचा फरक काढायचा आहे. बरोबर. मग हे ए कॉस ओमेगा टी मी कसं लिहू शकतो? ए साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 असं लिहू शकतो आपण. ए कॉस ओमेगा टी कॅन बी रिटन ॲज ए साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. म्हणजे मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कसं आहे? ए साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 आणि एक्सट्रीमला किती आहे? ओमेगा टी प्लस पाय बाय 6. काय चालेल? फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स. ए किती आहे? पाय. बी किती आहे? पाय बाय 2. सी किती आहे? पाय बाय 6 आणि डी किती आहे? इट इज सेड टू बी पाय बाय 3. ठीक आहे. देअरफॉर फेज डिफरन्स बघा, पहिल्या वेव्हचा मीन पोझिशनला ओमेगा टी प्लस पाय बाय 2 मायनस ओमेगा टी प्लस पाय बाय 6. सो ओमेगा टी प्लस पाय बाय 2 minus omega t minus pi by 6. So pi by 2 minus pi by 6. This I can write 3 pi by 2 minus 3 pi by 6 minus pi by 6. It is 2 pi by 6. So I can say it is a pi by 3. That is a delta pi. समजलं का? बघा सगळ्यांना फक्त दोन वेव्स मधलं काय केलंय? फेज डिफरन्स कॅल्क्युलेट केलं. एका वेळेस मीन पोझिशन एवढी होती, दुसरी वेळेस एक्स्ट्रीम पोझिशन एवढी होती. ते फक्त कॉस्ट कसं घेतलं? साइनमध्ये कन्वर्जन केलं आणि दोघांच्या मध्ये फेज डिफरन्स किती आहे तो कॅल्क्युलेट केला. डेल्टा फाय इज इक्वल टू ऑलवेज पाय बाय 3. सो ऑप्शन इज सेट टू बी डी ऑप्शन आहे बघा, पाय बाय 3. आता पुढचे एमसीक्यू. आता हे एमसीक्यूज खूप महत्त्वाचे आहेत. हे जे लेवलचे आहेत दोन्ही पण 14 आणि 15चे. अगदी सिंपल आहे, थोडंसं लक्ष देऊन याच्यामध्ये बघायला पाहिजे. एमसीक्यू नंबर 14. द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम मेजर्ड इनसाइड अ स्टेशनरी लिफ्ट इज फाउंड टू बी टी. लिफ्ट कशी आहे? स्टेशनरी आहे. स्टेशनरी लिफ्ट कशी आहे? स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे कशा असणार आहे? लिफ्ट हे असे आहे ज्या ठिकाणी त्याचा पिरियड किती आहे? टी. बरोबर. इफ द लिफ्ट इज स्टार्ट्स ॲक्सलरेटिंग अपवर्ड्स, टीच्या ठिकाणी ग्रॅव्हिटी किती ॲक्ट होत असणार आहे? जी. आता लिफ्ट कशी चालली? मुव्हिंग अपवर्ड्स विथ ॲक्सलरेशन ए. बरोबर आहे का? अरे मग टोटल किती ॲक्सलरेशन लिफ्ट होणार? इट इज ए प्लस जी. हे सगळं 11 झालं आपल्याला. मुव्हिंग अपवर्ड्स ॲक्सलरेशन इज ए प्लस जी. मुव्हिंग डाऊनवर्ड्स ॲक्सलरेशन इज जी मायनस ए. कारण खाली जाताना ग्रॅव्हिटी जास्त असते त्यामुळे जी मायनस ए. वर जाताना ॲक्सलरेशन जास्त असतं कम्पेअर टू ग्रॅव्हिटी. सो इट इज ए प्लस जी. द लिफ्ट इज स्टार्ट्स ॲक्सलरेटिंग अपवर्ड्स विथ ॲक्सलरेशन ऑफ जी बाय 3. वर जाताना त्या लिफ्टचं ॲक्सलरेशन काय असणार आहे? ए इज इक्वल टू किती सांगितले त्यांनी? किती असायला पाहिजे? इट इज जी बाय 3. पण ॲक्च्युली ते जी बाय एमसीक्यू मध्ये दिले जी बाय 4, पण ॲक्च्युली आहे किती? इट इज जी बाय 3. एवढी करेक्शन करा. ॲक्सलरेशन ऑफ द लिफ्ट व्हेन इट इज मुव्हिंग अपवर्ड्स विथ इट्स व्हॅल्यू इट इज जी बाय 3 नॉट जी बाय 4. तिथं करेक्शन करा. देन टाइम पिरियड ऑफ पेंडुलम इज
स्टेशनरी लिफ्टला किती आहे बघा टाइम पिरियड. फॉर स्टेशनरी लिफ्टसाठी टाइम पिरियड काय असणार आहे, टी इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट एल बाय जी. मुव्हिंग अपवर्ड्स वर जाताना टाइम पिरियड काय असणार आहे, सपोज मी घेतो टी डॅश इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट एल अपॉन जी. मग जी किती आहे वर जाताना जी प्लस ए, म्हणजे ॲक्सेलरेशन किती आहे, इट इज सेड टू बी जी प्लस ए. ठीक आहे. देअरफॉर टी डॅश अपॉन टी किती येईल, टी डॅश किती आहे, स्टेशनरी असताना रूट एल बाय जी, वर जाताना स्क्वेअर रूट एल अपॉन जी प्लस ए, वर जाताना खाली असताना जी मायनस ए. सो इट इज 2 स्क्वेअर रूट एल अपॉन जी प्लस ए डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूट एल बाय जी. 2 गेट्स कॅन्सल, लेंथ गेट्स कॅन्सल. काय राहणार बघा या केसमध्ये, इट इज टी डॅश 1 अपॉन इट इज सिम्पली जी अपॉन जी प्लस ए. म्हणजे बघा टी डॅश अपॉन टी हा रेशो काय आला, इट इज जी अपॉन जी प्लस ए. काय विचारलेलं आहे, लिफ्ट वर जात असताना त्याचा टाइम पिरियड काय तो विचारला आहे. सो टी डॅश तुम्हाला विचारला आहे, बरोबर. देअरफॉर टी डॅश इज इक्वल टू स्क्वेअर रूट जी अपॉन जी प्लस ए इंटू टाइम पिरियड स्टेशनरी लिफ्टचा. ठीक आहे. देअरफॉर टी डॅश इज इक्वल टू जी अपॉन जी प्लस किती ॲक्सेलरेशन झालं आहे वर जाताना, ए इज इक्वल टू जी बाय 3. सो इट इज सेड टू बी जी बाय 3 इज इक्वल टू जी अपॉन 3g प्लस जी डिवाइडेड बाय जी. बघा 3g प्लस जी डिवाइड बाय 3 होणार, 3 गोज टू न्यूमरेटर. सो हियर इज सेड टू बी 3g. सो 3g अपॉन 4g, जी गेट्स कॅन्सल. सो इट इज रूट 3/4 इंटू टी, बरोबर का, म्हणजे रूट 3/2 इंटू टी. टी डॅश किती आला, रूट 3/4चं स्क्वेअर रूट काय आलं 2. सो रूट 3/2 इंटू टी. इतका टाइम पिरियड असणार आहे वेन लिफ्ट इज मुव्हिंग अपवर्ड डायरेक्शन विथ ॲक्सलरेशन इज इक्वल टू जी बाय 3 असेल तर त्याचा टाइम पिरियड काय असणार आहे, रूट 3/2 इंटू टी. सो दिस यू शुड कीप इन माइंड, स्टेशनरी लिफ्ट अँड लिफ्ट इज मुव्हिंग इन द अपवर्ड डायरेक्शन. ओके, अगदी सिंपल आहे. फक्त काय रिलेशन याच्या केसमध्ये तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, 2 स्क्वेअर रूट एल बाय जी स्टेशनरी असेल तर अपवर्ड्स असताना जी इज रिप्लेस बाय सिम्पली इट इज जी प्लस ए. ओके. MCQ number 15. A man measures the period of simple pendulum inside a stationary lift. परत लिफ्ट कशी घेतली स्टेशनरी अँड फाइंड्स टू बी टी सेकंड्स. पर्सन आहे लिफ्टमध्ये, आता स्टेशनरी लिफ्ट होती आता त्याच्यामध्ये काय आहे पर्सन. या ठिकाणी परत त्याचा स्टेशनरी लिफ्टचा काय आहे टाइम पिरियड टी. अँड फाइंड्स टू बी टी सेकंड्स इफ द लिफ्ट ॲक्सेलरेट अपवर्ड्स. लिफ्टचं ॲक्सेलरेशन कसं व्हायला लागलं आहे, अपवर्ड डायरेक्शनला व्हायला लागलं आहे. म्हणजे परत हीच कंडिशन, आता हा वर चालला आहे, मॅन इनसाइड द लिफ्ट मूव्हिंग अपवर्ड्स विथ ॲक्सेलरेशन इज इक्वल टू जी बाय 4. आता मगाशी काय होतं, ए इज इक्वल टू जी बाय 3, आता ए इज इक्वल टू काय जी बाय 4. देन पिरियड ऑफ पेंडुलम विल बी. मग त्यावेळेला पेंडुलमचा पिरियड काय असेल. ओके, लिफ्टमध्ये माणूस पण आहे आणि पेंडुलम पण आहे. म्हणजे हा माणूस पण आहे आणि तो पेंडुलम पण आहे, सिंपल पेंडुलम. ओके, मग त्या पेंडुलमचा पिरियड किती आहे तो विचारला. म्हणजे याच्या वेळेचा काय फरक पडणार का, फरक पडणार, म्हणून तो तुमचा ऑप्शन चेंज होणार आहे. बघा ऑप्शन ए काय दिला आहे 2t√5, नेक्स्ट 2t/√5, नेक्स्ट t/4 आणि नेक्स्ट आहे टी. हा टाइम पिरियड कसा आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. मी डायरेक्ट काय करू, हे परत सगळं सॉल्व करण्यापेक्षा डायरेक्ट फॉर्म्युला घेतो. कुठला फॉर्म्युला बघा, टी डॅश अपॉन टी इज इक्वल टू और टी डॅश इज इक्वल टू स्क्वेअर रूट जी अपॉन जी प्लस ए इंटू टी. हाच फॉर्म्युला घेतो. टी डॅश इज इक्वल टू, कारण हे ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे आपण, परत काही डिस्कस करायची गरज नाही, जी प्लस ए इंटू टी. सो कितमध्ये मोठी करा नंबर
15 आणि हे किती आहे नंबर 14 जी अपॉन जी प्लस ए किती आहे जी बाय 4 इंटू टी सो इट इज 4g अपॉन 4g प्लस g इंटू टी 4g upon 5g into t, g gets cancelled. So it is a 2 by root 5 into t. So I can say t dash is equal to 2t by root 5. 2t by root 5. Okay. So this is very simple MCQ. खूप सिंपल आहे फक्त फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे नाहीतर हे खूप डिफिकल्ट होऊन जाणार तुम्हाला. So number 16, a particle starts SHM from mean position. Mean position पासून particle ने SHM start केला. Its amplitude is A and period is said to be T. At the time when its speed is half of maximum speed, its displacement is. Its displacement is. Maximum speed चा फॉर्म्युला काय आहे? Vmax is equal to काय? ए ओमेगा. हे ॲक्सेलरेशन नाही आहे ॲम्प्लिट्यूड आहे. Vmax is equal to ए ओमेगा बरोबर. हे मॅक्सिमम स्पीड असते. Vmax is equal to ए ओमेगा. काय म्हणलंय? At the time when its speed is half the maximum speed, its displacement y is. हे मॅक्स असेल तर हाफ स्पीड कुठं असणार आहे? इथं असणार आहे ना या पोझिशनला. या ठिकाणचं स्पीड आणि या ठिकाणी झालेलं डिस्प्लेसमेंट आयदर दिस डायरेक्शन ऑर दिस डायरेक्शन. इकडून इकडे या किंवा इकडून तिकडे जाऊ दोघांचं डिस्प्लेसमेंट सेम होत आहे कारण का बरोबर ते सेंटरला स्पीड त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तो सेंटरला स्पीड काय असणार आहे? इथं Vmax इज इक्वल टू ए ओमेगा असेल तर इथे काय असणार आहे? ए ओमेगा बाय 2. समजते का? मॅक्सिमम स्पीड जर ए ओमेगा असेल तर हाफ व्हॅल्यू किती असणार आहे? बरोबर याच्या सेंटरला इट इज ए ओमेगा बाय 2. म्हणजे मॅक्सिमम स्पीड ए ओमेगाच्या बरोबर हाफ इथं व्हॅलॉसिटी प्रेझेंट आहे. त्या ठिकाणी त्याचं डिस्प्लेसमेंट काय आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग इथं मॅक्स असतं इथं 0 असतं इथं काय असतं बरोबर ए ओमेगा बाय 2 म्हणजे व्ही इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता याने काय म्हणलं आहे? डिस्प्लेसमेंट वाय. मग इथं मी एक्सच्या ऐवजी काय घेतो फक्त मग वाय घेतो. सो व्ही इज इक्वल टू किती आहे? ए ओमेगा बाय 2 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ओमेगा ओमेगा गेट्स कॅन्सल. सो ए बाय 2 इज इक्वल टू रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. A square by 4 is equal to a square minus y square. So y square is equal to a square plus हे y इकडे आलं इकडे मायनस होणार a square by 4. Therefore y square is equal to 4a square minus a square by 4. It is 3a square by 4. So it is root 3a by 4. That is the displacement at the सेंटर. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? रूट 3 बाय 4 इंटू ए. हे 4 स्क्वेअर रूट इथलं काय होणार आहे? 3चं स्क्वेअर रूट रूट 3 एचं स्क्वेअर रूट ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए आणि 4चं स्क्वेअर रूट 2. ठीक आहे. सो ऑप्शन्स काय दिले? 2a बाय रूट 3 ए रूट 3 बाय 2 ए बाय रूट 2 आणि ए बाय 2. म्हणजे ऑप्शन आले बघा ए रूट 3 बाय 2. बघा काही प्रॉब्लेम नाही. मी इथं स्मॉल ए घेतलंय त्याने तिथं कॅपिटल ए घ्या म्हणून सांगितलंय. काही नाही. आन्सर ते झालं आहे रूट 3a बाय 2. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. आता पुढचं न्यूमेरिकल तर खूप सिंपल आहे मी काही डिस्कस करत नाही. ए डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल व्हॅरीज अकॉर्डिंग टू द रिलेशन एक्स इज इक्वल टू 4 कॉस पाय टी प्लस साइन पाय टी. द ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल इज. सांगा बरं ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे? पहिल्या वेळेसाठी कॉस पाय टीला काय असणार आहे? 4 कॉस पाय टी. त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड काय येणार आहे? 4 प्लस 4 साइन पाय टी. त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे? 4 बरोबर. द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल. पहिल्या पार्टिकलचं इक्वेशन कसं आहे? 4 कॉस पाय टी. दुसऱ्या पार्टिकलचं इक्वेशन कसं आहे? 4 साइन पाय टी. दोघांचे ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे? 4. सो 4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर
इट इज अ 16. रिझल्ट ॲम्प्लिट्यूड काय दिले बघा की √a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. सो इट इज अ 64 ना 32 म्हणजे 32 कसं झालं 4 चौक 16 आणि 2 दूनी 4. Resultant amplitude is said to be 4√2. Simple. That option C. Option A का -4, option B का 4, option C 4√2, option D it is said to be 8. So resultant amplitude of particle in SHM is 4 into √2. Okay. So next numerical number 18. The displacement x कशामध्ये दिलं आहे in meter. MCQ number 18. Displacement x in meter of particle in a simple harmonic motion is related to the time t in seconds as x is equal to 0.01. बघा या ठिकाणी गिव्हन लिहितो काय दिलंय गिवन काय x is equal to 0.01. 18 number 0.01 cos pi t plus pi by 4. याच्यावर बघा काय दिले गिवन ॲम्प्लिट्यूड किती आहे 0.01. ओमेगा किती आहे पाय. करेक्ट बरोबर आहे का. द फ्रिक्वेन्सी ऑफ मोशन विल बी pi hertz, pi by 2 hertz, 1 hertz and 0.5 hertz. फ्रिक्वेन्सी विचारलेली होती किती आहे. ओमेगा इज इक्वल टू किती आहे पाय. ओमेगा काय 2 पाय बाय टी ना इज इक्वल टू पाय. पण 1 बाय टी काय एन म्हणजे 2 पाय एन इज इक्वल टू पाय. पाय पाय गेट्स कॅन्सल सो एन इज इक्वल टू 1 बाय 2 म्हणजे फ्रिक्वेन्सी काय आली 0.5 हर्ट्स. ऑप्शन डी. फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव इज सेड टू बी 0.5 हर्ट्स. ठीक आहे. 19 नंबर. 19 नंबर हे जेईचं MCQ आहे बघा. त्याच्यामध्ये आपण कंबाईनमध्ये प्रत्येक हे 30 ते 40 किंवा 50 जे काही MCQ आहे त्याच्यामध्ये 12 ते 15 MCQ हे जेईचे. तुम्हाला कळालं पण नाही की तुम्ही कधी सॉल्व्ह केलाय. हे जे ॲक्सेलरेशन्स आहे ना हे जेईचं आहे MCQ. The force quotient of two springs are K1 and K2. Both are stretched till their elastic energies are equal. Elastic energy जोपर्यंत सेम होत नाही तोपर्यंत स्ट्रेच केले. If the stretching forces are F1 and F2, then F1 H2 F2 is. तर काय विचारलं याच्या केसमध्ये इलास्टिक एनर्जी म्हणजे यांची काय असणार आहे. इलास्टिक एनर्जी इट इज सेड टू बी पोटेन्शियल एनर्जी 1/2 kx square. Stretching forces are F1 and F2, then F1 H2 F2 is option A दिलाय K1 square H2 K2 square, option B दिलाय √K1 H2 K2, option C दिलाय K2 H2 K1 आणि ऑप्शन D दिलाय K1 H2 K2. ओके. मग या केसमध्ये बघा गिव्हन काय काय दिलेलं आहे. कधीपर्यंत स्ट्रेच केल्या जोपर्यंत त्यांचे इलास्टिक एनर्जी स्ट्रेच होत नाही तोपर्यंत त्याला स्ट्रेच केलं म्हणजे इक्वल होणार तोपर्यंत स्ट्रेच केलं. K1 x1 स्क्वेअर आणि दुसऱ्याचं काय 1/2 K2 x2 स्क्वेअर. बरोबर. म्हणजे K1 बाय K2 इज इक्वल टू काय येणार आहे x2 स्क्वेअर बाय x1 स्क्वेअर. म्हणजे डिस्प्लेसमेंट बघा रेशो किती आला x1 बाय x2 इज इक्वल टू √K1 बाय √K2. हे तर कळलं सगळ्यांना. इलास्टिक एनर्जी सेम दाखवली ना शेवटपर्यंत सेम आहे. त्यावेळेला काय आहे दोघांचं K1 आणि दोघांचं स्प्रिंग क्वेश्चन किती आहे K1 आणि K2 तो सेमच आहे. आता स्ट्रेचिंग फोर्स अप्लाय केला. स्ट्रेचिंग फोर्स म्हणजे कसा अप्लाय केला बघा. तुम्ही जितका फोर्स स्ट्रेच करणार आहे तितकाच रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होणार आहे. स्ट्रेचिंग फोर्स F इज इक्वल टू मॅग्निट्यूड घेतली KX. इतक्या फोर्सनं स्ट्रेच केलं तितक्याच फोर्सनं काय होणार आहे रिस्टोर होणार आहे. सो F इज इक्वल टू KX. देअरफॉर F1 इज इक्वल टू काय असणार आहे K1 इंटू x1 आणि दुसरा फोर्स काय असणार आहे x2 इज इक्वल टू K2 इंटू x2. देअरफॉर F1 बाय F2 इज इक्वल टू K1 x1 बाय K2 x2. सो K1 बाय
K2 इंटू x1 बाय x2, ठीक है। F1 बाय F2 इज इक्वल टू K1 बाय K2 इंटू x1 बाय x2, K1 बाय K2 आहे कसं घ्या, K1 बाय K2 इंटू, आता x1 बाय x2 तुम्हाला दिलं आहे, ह्या ठिकाणी x2 बाय x1 आहे, बरोबर, पण काय विचारला इथं x1 बाय x2, म्हणजे याचे उलटे घेतो मी, असं घेतो बघा, रूट K2 बाय रूट K1, x2 बाय x1 इज इक्वल टू रूट K1 बाय K2, मग x1 बाय x2 काय येणार आहे, रूट K2 बाय K1, तेच घेतलं रूट K2 बाय K1. परत हे सॉल्व कसं केलं बघा, K1 कसा लिहिला बघा, रूट K1 इंटू रूट K1, K1 कसा लिहिला, रूट K1 इंटू रूट K1 इंटू हा काय राहणार आहे रूट K2 डिवाइड बाय K2 कसा लिहिला, रूट K2 इंटू रूट K2 इंटू हा परत काय आला रूट K1 कॅन्सल, रूट K2 कॅन्सल, म्हणजे काय आलं F1 बाय F2 इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं बघा इकडं RHSला, रूट K1 बाय रूट K2. त्यांनी काय विचारलं आहे F1 F2 किती येणार आहे, ऑप्शन बघा, F1 F2 किती येणार आहे, रूट K1 रूट K2. सो दिस इज द फायनल इक्वेशन. स्ट्रेचिंग प्रोसेस F1 F2 असतील तर F1 F2 ऑलवेज इक्वल टू रूट K1 रूट K2. अगदी सिंपल आहे, पण थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. इलास्टिक एनर्जी म्हणजे पोटॅशियम एनर्जी जोपर्यंत सेम होत नाही तोपर्यंत त्यांना स्ट्रेचिंग केलं, आणि स्ट्रेचिंग केल्यानंतर त्यांची स्ट्रेचिंग प्रोसेसचं रेशो किंवा त्याचं इक्वेशन कसं असणार आहे, F1 F2 इज इक्वल टू रूट K1 रूट K2. ठीक आहे. आता नेक्स्ट घेऊयात आणि आपण या ठिकाणी आता थांबूया. A particle executes simple harmonic motion with the amplitude of 4 centimeter. Okay. At mean position, velocity of particle is 10. Okay. Velocity of particle is said to be 10 centimeter per second. Distance of particle from mean position when its speed becomes 5 centimeter is. When its speed becomes 5 centimeter is. आता या केसमध्ये बघा, डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन ऑप्शन ए दिलं आहे 2 रूट 5 सेंटीमीटर, 2 रूट 3 सेंटीमीटर, रूट 5 सेंटीमीटर आणि रूट 3 सेंटीमीटर. आता याने गिवन काय दिलं आहे विमॅक्स इज इक्वल टू काय असतो ए ओमेगा, किती आहे मॅक्सिमम स्पीड, इट इज 10, बरोबर, इज इक्वल टू ए ओमेगा. मग ए ची व्हॅल्यू काय आली बघा, ए ची व्हॅल्यू काय आली 10 अपॉन ओमेगा. आता थांबा, याच्या केसमध्ये पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन व्हेलॉसिटी 10 सेंटीमीटर आणि ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर दिले. मग आपण काय काढूया याच्यामधलं, ओमेगा इज इक्वल टू 10 अपॉन ए, सो इट इज 10 बाय एची व्हॅल्यू किती आहे, ॲम्प्लिट्यूड दिले किती बघा, ॲम्प्लिट्यूड इज सेड टू बी 4 सेंटीमीटर, सो आय कॅन राईट ओमेगा इज इक्वल टू 5/2, म्हणजे इतकी ओमेगाची व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे. आता डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन when its speed becomes, distance of particle from mean position when its speed becomes 5 centimeter per second is. मग ते डिस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे या केसमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग फॉर्म्युला काय व्हेलॉसिटीचा, ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर घ्या किंवा वाय स्क्वेअर घ्या, काही प्रॉब्लेम नाही या केसमध्ये. ठीक आहे. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर व्ही स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. तर तुम्हाला एक्स काढायचा आणि ए दिलेला आहे या केसमध्ये किती दिलं आहे 4 दिलं आहे, बरोबर. आता व्ही स्क्वेअर, व्ही किती दिलं आहे, व्हॅलॉसिटी बिकम्स 5 सेंटीमीटर, म्हणजे व्हॅलॉसिटी बिकम्स 5 सेंटीमीटर म्हणजे 5 स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर किती आहे, 5 स्क्वेअरचं किती आला आहे 25 अपॉन 4 इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो 25 मायनस 25 अपॉन 4 इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो 100 मायनस 25 अपॉन 4 इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर.
ओके 75 अपॉन 4 इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो 75 इज इक्वल टू हे डायरेक्ट लिहू का या केसमध्ये फ्रॅक्शन करायची गरज नाही, नंतर स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. 4 ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो 75 इज इक्वल टू 4 ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. Therefore 75 is equal to 4. ए किती आहे? ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. 4 इंटू 4 स्क्वेअर म्हणजे किती झालं? 16 मायनस एक्स स्क्वेअर. सो 75 इज इक्वल टू 64 मायनस एक्स स्क्वेअर. सो एक्स इज इक्वल टू 64, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 64 मायनस 75. सो इट बिकम्स निगेटिव्ह हियर. So it is root 11. नाही ते काहीतरी चेंज करायला लागणार आहे. V is equal to ओमेगा स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. स्क्वेअर घेतला v स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर. Therefore स्क्वेअर घेतला की हे जाणार ना रे, बरोबर का? Therefore एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हे बघा व्ही स्क्वेअर बाय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर बाय ओमेगा स्क्वेअर. बरोबर. सो एक्स इज इक्वल टू रूट ए स्क्वेअर मायनस मगाशी आपण ते ॲम्प्लिट्यूड घ्यायला नको पाहिजे, आपण ॲम्प्लिट्यूड घेतली व्ही स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे किती आहे बघा, हा 16 मायनस व्ही स्क्वेअर व्हॅलॉसिटी किती आहे 5 स्क्वेअर इज सेड टू बी. मॅक्सिमम विचारलेलं नाही आहे, लक्षात घ्या. 5 स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर. ओमेगाची व्हॅल्यू काय 5/2 स्क्वेअर. हे 5 स्क्वेअर आणि हे 5 स्क्वेअर हे कॅन्सल करतो मला डायरेक्ट, किंवा लिहिणार असं लिहू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. 16 मायनस 25 कॅन्सलच करतो. -1 अपॉन 1/2 स्क्वेअर. हे 5 कॅन्सल झालं स्क्वेअर. 16 मायनस 2चा स्क्वेअर 4, पण हे 1/2 आहे, गोज टू बरोबर, गोज टू न्यूमरेटर. सो इट इज रूट 12 दॅट इज सेड टू बी एक्स. मग एक्स कसं लिहिणार? 2 × 4 2 इंटू रूट 3 सेंटीमीटर. रूट 12 टर्म कशी लिहिली? रूट 12 टर्म कॅन बी रिटन एज ए एक्स इज इक्वल टू 2√3 सेंटीमीटर. सो ऑप्शन इज सेड टू बी 2√3 सेंटीमीटर. ठीक आहे. सो वी कॅन स्टॉप हियर. नेक्स्ट MCQ आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. जे न्यूमरिकल्स आपले किंवा MCQ आपले होत आहेत ते व्यवस्थित दाखवून करत चला. त्याच्यातले काही न्यूमरिकल्स आपले जेईचे आहेत, जवळपास एक 7 ते 8 न्यूमरिकल्स आपले जेईचे याच्या केसमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. आणखी 3 राहिलेले आहेत, तर जवळपास 13 ते 14 जेईचे MCQs आहेत ते आपण डिस्कस करायचे आहेत. सो वी कॅन स्टॉप हियर. थँक्यू. आणखीन एक याच्यामध्ये MCQ घेऊयात, म्हणजे ॲटलिस्ट एक 10-12 MCQ या केसमध्ये होऊन जाते. ए स्प्रिंग इज स्ट्रेच्ड बाय 0.20 मीटर व्हेन मास ऑफ 0.50 किलोग्रॅम इज सस्पेंडेड. 0.50 किलोग्रॅम मास सस्पेंड केलं आहे आणि स्प्रिंग स्ट्रेच्ड झाली 0.20 मीटरने. व्हेन मास ऑफ 0.25 kg इज सस्पेंडेड अगेन देन इट्स पिरियड ऑफ ऑसिलेशन विल बी. बघा या केसमध्ये यांनी काय दिलेलं आहे, के ची व्हॅल्यू F/x स्प्रिंग स्ट्रेच्ड झाली बाय 20 मीटर. दॅट इज करेक्ट. ओके. 0.20 मीटर म्हटलेलं आहे. वेअर मास इज 0.50 kg, मास इज 0.50 kg सस्पेंडेड.
When mass of 0.25 kg is suspended, then its period of oscillation will be g is 10 meter per second. Period of oscillation is 1 second, 0.628 second, okay, 0.328 second and 0.137 second. आता काय दिले बघा, के ची व्हॅल्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायला पाहिजे. एफ इज इक्वल टू काय, के एक्स. देअरफॉर के ची व्हॅल्यू कशी काढणार, इट इज सिम्पली एफ बाय एक्स. बरोबर आहे का, एफ बाय एक्स. मग या केसमध्ये मास इंटू ग्रॅव्हिटी, एफ कसा घेणार तुम्ही, एम जी बाय एक्स. मास किती आहे 0.25, ग्रॅव्हिटी किती दिले 10 अपॉन एक्स. एस किती झाली डिस्प्लेसमेंट 0.20 म्हणजे 0.2. बरोबर, म्हणजे किती आलं बघा या केसमध्ये 0.5 इंटू 10, 0.5 इंटू 10 किती आलं बघा, इट इज 2.5 अपॉन 0.2. बरोबर, ही व्हॅल्यू कशाची आली, के ची व्हॅल्यू आली. ठीक आहे. पिरियड विचारला आहे त्या केसमध्ये. आता टी इज इक्वल टू पिरियड ऑफ ऑसिलेशन विल बी टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एम बाय के. सो 2 पाय स्क्वेअर रूट एम. एम मास किती आहे बघा या केसमध्ये, मास किती आहे 0.25 अपॉन 2.5 अपॉन 0.2. सो 2 पाय स्क्वेअर रूट 0.25 इंटू 0.2 डिवाइडेड बाय 2.5. सो 2 पाय स्क्वेअर रूट. आता बघा 1 2 3 25 50 इंटू 10⁻³ आलं बघा, 50 इंटू 10⁻³ अपॉन 2.5. सो 2 पाय स्क्वेअर रूट 50 इंटू 10⁻³ अपॉन 2.5 इंटू 2.5 मी कसं घेतो 25 घेतो, 25 इंटू 10⁻⁻1. सो 2 पाय 50 अपॉन 25 इंटू 10⁻². सो 2 पाय 2 10⁻² स्क्वेअर रूट किती आलं 10⁻1. ओके. सो 2 पाय इंटू स्क्वेअर रूट 2 ची व्हॅल्यू पुटअप करायची इंटू 10⁻1 मल्टिप्लाय करायचं. आन्सर काय येणार आहे बघा 0.628 सेकंड इतकं आन्सर येणार आहे. के पहिल्यांदा कॅल्क्युलेट केला एफ बाय एक्स, के ची व्हॅल्यू मिळाली. नंतर टी घेतला 2 पाय स्क्वेअर रूट एम बाय के, पण मास किती आहे, इट इज सेड टू बी 0.25. मास इज सेड टू बी 0.25. ठीक आहे. सो इट इज 0.628 seconds. So we can stop here.